तुम्हा सगळ्यांना भोगीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आज आहे भोगी ना. आपल्याकडं असं म्हटलं जातं की जो खाणार नाही भोगी तो राहील रोगी. त्यासाठी सगळ्यांनी भोगीची भाजी खा आणि स्वस्त राहा. तर आता भोगीची भाजी कशी बनवायची चला तर मग बघूया. सुरुवातीला शेंगदाणे, तीळ, धने आणि खोबरं थोडंसं भाजून बारीक वाटून घेतलंय. आता इथं भाज्यांमध्ये तुम्ही ज्या भाज्या या सीझनमध्ये अवेलेबल असतात त्या भाज्या तुम्ही घेऊ शकता. आता आपण फोडणीची तयारी करूयात. फोडणीसाठी मी इथं कांदा घेतलाय. मग आता ही भाजी मी आज मातीच्या भांड्यामध्ये बनवणार होते. तर पहिल्यांदा तेल टाकलं. तेलामध्ये सुरुवातीला टाकून घेतलं जिरं मोहरी छान अशी तडतडली की त्याच्यामध्ये आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे. कांदाही छान आपल्याला असा गुलाबी रंगावरती परतून घ्यायचा आहे. कांदा छान असा आपला परतला गेला की त्याच्यामध्ये टोमॅटो घालून घेऊयात. आणि टोमॅटो लवकर भाजला जावा त्याच्यासाठी मीठ घालून घेतल्यानंतर 1 मिनिटभर परतून घेतलं आणि त्याच्यामध्ये आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट घालून घेतली. पेस्ट ही चांगलं पाणी त्यात लाटेपर्यंत हलवून घेतली. आणि आपले काही सुके मसाले जसं की मिरची पावडर, जिरा पूड, हळद, चटणी, मीठ हे सगळं घालून घेतलं. त्याच्यावरती भाज्या घालून घेतल्या आणि सगळं व्यवस्थित मिक्स केलं. आणि मिक्स केल्यानंतर मगाशी जे आपण धणे वगैरे मिक्सरला वाटून घेतले ते बारीक करून घेतलेलं ते घालून घेतलं त्याच्यावरती. आणि छान अशी भाजी आपली पाणी घालून आपल्याला कितपत पातळ हवे तेवढी भाजी करून घेतली. आता आपली भाजी शिजते तोपर्यंत इथं आपण बाजरीच्या भाकरी बनवून घेऊयात. छान अशा बाजरीच्या भाकरी बनवून झालेल्या आहेत. त्याच्यावरती तीळही लावून घेतलेले आहेत. छान अशी भाकरी आता आपल्याला ही भाजून घ्यायची आहे खरपूस अशी. आता आपण ही भाकरी भाजून घेऊयात. प्रत्येक गावच्या पद्धती वेगवेगळ्या असल्यामुळे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने ही भाजी बनवली जाते. आमच्याकडे ज्या पद्धतीने म्हणजे सातारा भागात ज्या पद्धतीने भाजी बनवली जाते आणि मी प्रत्येक वर्षी अशीच भाजी बनवते. खूप टेस्टी होते. एक वेळ नक्की बनवून बघा. आता आपली इथं भाकरी छान अशी भाजून घेऊयात. भाकरीला पण पाणी लावून घेतलेलं आहे. छान अशी आता भाकरी भाजून घ्यायची. आणि तुमची संक्रांतीची तयारी झाली की नाही